हालेलुया. प्रेज द लॉर्ड चर्च. तुम्ही सर्वजण तयार आहात का? कारण आज शनिवारचा दिवस आहे, आज आशीर्वादांचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, बायबलमधील जी घडलेली घटना आहे. मत्ती 14 मध्ये लिहिल्याप्रमाणे एकदा येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही समुद्राच्या पलीकडे जा, आणि त्याचे शिष्य समुद्रामध्ये जाण्यासाठी बोटीमध्ये बसून निघाले. आणि ज्या क्षणाला ते समुद्राच्या मध्ये पोहोचले त्या ठिकाणी वादळ आणि वारं यायला सुरू झालं. आणि त्या क्षणाला प्रभू येशू त्या ठिकाणी आला, त्या पाण्यावरती चालून. आणि त्यांनी जसं येशूला पाहिलं आणि ज्या क्षणाला त्यांनी येशूला आपल्या बोटीमध्ये यायला परवानगी दिली, बायबल सांगतं ते सर्व वादळ, ते सर्व समस्या त्या ठिकाणी शांत झाल्या. तर आज त्याच प्रकारे जर तुम्ही ज्या समस्यातून चाललेले असाल, ज्या काही समस्या तुमच्यामध्ये असतील, जर तुम्ही तुमची बोट जर स्वतःच तुम्ही ती घेऊन जात असाल, तर मी तुम्हाला सांगतो प्रभू येशू या ठिकाणी आहे. तो फक्त वाट पाहत आहे की तुम्ही त्याला तुमच्या बोटेमध्ये त्याला आगमन करावं, त्याला स्वीकारावं. तर का नाही यावेळेला त्याच प्रभू येशूंचं जे सुंदरसं वचन आहे ते आपल्यासाठी बोलण्यासाठी आपण देवाचे अभिषिक्त दास बिशप पीटर सिल्वे आणि पास्टर जयश्री सिल्वे यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. हालेलुया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a glorious evening. आजची सायंकाळ वैभवशाली आहे. My God is present in this place माझा देव या जागेमध्ये हजर आहे, because कारण He wants to bless each one of you. त्याला तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा आहे. His desire is त्याची इच्छा आहे that each one of you be lifted up in life, की तुमच्यातला प्रत्येक जण आयुष्यात उत्कर्षाला यावा, that you may sail through all your troubles की तुम्ही तुमच्या सगळ्या त्रासांमधून व्यवस्थित पार जावं and live an overcoming life. आणि एक विजयी जीवन, मात करणारं जीवन जगावं. Praise God. देवाला धन्यवाद. Something special is reserved for each one of you. काहीतरी खास तुम्हा प्रत्येकासाठी आज राखून ठेवलेलं आहे. So listen to God's word तर देवाचा शब्द, देवाचं वचन सगळ्यांनी ऐका and claim His blessings. आणि त्याचे आशीर्वाद सगळ्यांनी मागा. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Kings chapter 19 verse 4. एक राजे 19वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढूया. एक राजे 19:4. If you have got your Bibles, kindly open to 1 Kings 19 verse 4. तुमच्याकडे जर बायबल असेल तर कृपया उघडा. पहिले राजे 19वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन सर्वांनी काढा. Elijah went into the wilderness and he sat under a tree and said, "It is enough. Lord, take my life." एक राजे 19:4 मध्ये लिहिलंय, एलिया स्वतः रानात एका दिवसाची वाट चालून जाऊन एका रतामाच्या झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे असे मागत तो म्हणाला, परमेश्वरा आता पुरे झाले, माझा प्राण घेऊन टाक, कारण मी आपल्या पूर्वजाहून काही बरा नाही. Elijah was fed up of his life. इथे हा एलिया जो आहे तो आपल्या जीवनाला कंटाळला. There are many things that make us fed up. अनेक गोष्टी आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये कंटाळा देतात. Sometimes कधी कधी when we don't find answers to our problems, जेव्हा आपल्या समस्यांना आपल्याला उत्तरं मिळत नाहीत, we think of just leaving this earth. तेव्हा आपण सुद्धा असा विचार करायला लागतो की आता न जगलेलंच बरं आहे, आता मेलेलंच बरं आहे. Elijah was a great prophet, एलिया एक देवाचा महान सेवक, संदेष्टा होता. but he also got tired पण once, तोही दमला, एकदा तोही दमला tired of his life, आणि आपल्या आयुष्याला दमला, थकला. tired of things that were going contrary to him. ज्या गोष्टी सगळ्या त्याच्या विरुद्ध होत होत्या त्या सगळ्या गोष्टींना तोंड देता देता तो थकला He was so crushed आणि इतका चुरडला, इतका ठेचला that he said, की तो म्हणाला, "Lord, I've had enough. की प्रभू आता बास झालं, I can't take it anymore. मला आता हे पुढे सहन होत नाही, Remove me from this earth." मला या भूतलावरून तू काढून टाक. Many people feel like Elijah today. अनेक लोकांना आज एलिया सारखं वाटतं, Life is hard. कारण आयुष्य आणि जीवन दिवसेंदिवस अवघड होत चाललंय The world is full of pressure, आणि जग दबावाने भरलंय, प्रेशरनं भरलंय. heavy competition everywhere. सगळीकडे स्पर्धा फार वाढलेल्या आहेत. कोणाचा निभाव लागणार, कोण टिकणार, कोण जाणार राहणार काही कळत नाही. At work, कामाच्या जागी, in ऑफिस school, मध्ये सुद्धा, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये in families, किंवा परिवारांमध्ये, फॅमिलीमध्ये सगळीकडे आपल्याला स्पर्धा दिसतात. people are always racing to be on the top. आणि माणसं नेहमी याच प्रयत्नात असतात की मला वर कधी जाता येईल, माझा नंबर पहिला लागला पाहिजे, मी सगळ्यात वर पाहिजे, चाललं माझंच पाहिजे, सत्ता माझीच पाहिजे, राज्य माझ्याच हातात पाहिजे. For students,
विद्यार्थ्यांना Passing is not just enough. पास होणं अलीकडे फक्त पुरेसं नाहीये. They must get distinctions. तर आता विद्यार्थ्यांनी पास व्हायचं म्हणजे त्यांना मेरिट मिळालं पाहिजे, डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे, 80च्या पुढे 90च्या पुढे मार्क पडले पाहिजे They must be number one. आणि एक नंबर पहिला नंबर आला पाहिजे, तर मग चांगल्या चांगल्या मोठ्या विद्यापीठात कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. For workers, कामगारांना म्हटलं just having a job is not enough. तर केवळ अलीकडे नोकरी असणं पुरेसं नाही ना, They must be the best. तर ते उत्तम काम करणारे असले पाहिजे. They have to keep up with the changing jobs and आणि demands. जे काही मागण्या आहेत, ज्या काही डिमांड आहे, जे काही त्यांचं कामाचं बदलतं स्वरूप आहे, त्यामध्ये त्यांनी चांगलं काम करून दाखवलं पाहिजे. Even in IT businesses, IT कंपनीज मध्ये सुद्धा people always feel लोकांना नेहमी असं वाटतं that they must stay ahead. की मी पुढेच राहिलं पाहिजे. They never want to slow down. IT कंपन्यांमध्ये सुद्धा समाधानी आणि तृप्त कोणी नाही. कुणाला आपली गती मंदवायची नाहीये. सगळ्यांना अजून काहीतरी नवीन करायचंय. And this constant fight आणि सातत्याने हा जो झगडा आणि युद्ध आता माणसाच्या जीवनात बदलत्या काळामुळे सुरू झालंय, it wears people down. त्यातनं माणसं दमून जातात, They थकून are जातात. tired. माणसांना कंटाळा येतो, They feel empty. माणसांना रिकामं वाटतं, They get angry. माणसांना राग यायला लागतो, चिडचिड All their होते, joy is vanished. सगळा आनंद माणसातला निघून जातो की किती करायचं, करून करून मी एकटीनीच का करायचं. And then they say like Elijah, आणि मग माणसं एलिया सारखं बोलायला लागतात it is enough. की बास आता मला नाही सहन होत. And this pressure has a heavy toll on their even bodies. आणि हा जो सगळा दबाव आणि प्रेशर येतं त्यामुळे त्यांच्या शरीरांवरती परिणाम होतात. Anxiety त्यांना टेन्शन यायला लागतं, troubles your body. चिंता व्हायला लागते, चिंता आली की शरीराला त्रास व्हायला लागतो And so people are sick. आणि अशा पद्धतीनं माणसं मग आजारी पडायला लागतात. Many people feel crushed. अनेक लोकांना असं वाटतं की आता मी खलास झालो, मी चुरडलो. Many feel that they are about to break. अनेक लोकांना असं वाटायला लागतं की आता या दबावाखाली, प्रेशर खाली मी तुटणार आहे. Many want to give up. अनेक लोकांना हार मानायची इच्छा होते की आता बस, इनफ इज इनफ, किती They say सोसायचं. life isn't worth living. आणि मग ते म्हणायला लागतात की जीवन जगण्यासारखं राहिलंच नाही, तर आता जगून करायचंय काय आता And मग. that's why suicide rates are higher than आणि मग ever. आत्महत्या करायचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आहे. But पण tonight let me give you a promise. किंतु परंतु मला तुम्हा लोकांना आज रात्री एक वचन द्यायचंय. There is hope. एक आशा आहे. In the midst of darkness there is hope. या सगळ्या अंधारामध्ये, या सगळ्या गडबडीमध्ये एक आशा आहे. In the midst of despair there is hope. या सगळ्या व्याकुळतेमध्ये, निराशतेमध्ये एक आशा आहे. And that hope is found in ती God. आशा देवात सापडते बेटा. That hope is found in ती God. आशा देवामध्ये सापडते. For God nothing is too hard. देवाला काही अवघड नाही. For God everything is easy. देवाला सगळं काही सोपं आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 119 verse 143, स्तोत्र संहिता 119 त्यातलं 143व वचन. trouble and sadness have come to me, त्रास आणि दुःख आज माझ्या वाट्याला आलंय, but your words, पण तुझे शब्द they make me happy. मला आनंदी करून सोडतात देव बाप्पा. Praise God. तुझे शब्द माझ्या कानावर पडतात, माझा गेलेला जीव परत येतो आणि मी आनंदी होतो. God's word will make you happy देवाचं वचन तुम्हा लोकांना आनंदी करेल, because God's word gives you comfort. कारण देवाचं वचनच तुम्हा लोकांना सांत्वन देतं, मायेचा हात पाठीवरनं God's फिरवतं. word gives you hope. देवाचं वचन तुम्हाला आशा देतं. You know, Elijah had fought hard for God. एलिया देवासाठी फार लढत होता, झगडत होता, देवासाठी उभा राहत He होता. called fire down. त्याने वरून आग खाली बोलावली He defeated the prophets of Baal. आणि त्याने बालच्या संदेशांना हरवलं. इतकं तो देवासाठी उभा राहत होता, स्ट्रॉंगली, एकदम खंबीरपणे. But pressure was too much for पण him. दबाव फार आला, प्रचंड त्याच्यावरती प्रेशर यायला He लागलं felt alone. आणि मग त्याला एकटं एकटं वाटायला He felt लागलं. threatened. मग त्याला भीती बसली, दहशत He बसली, felt empty. मग त्याला रिकामं वाटायला लागलं He was like Job's bottled up wine. आणि मग तो योबा सारखा झाला की जो Bottled up wine that was ready to break. गुतलं भरलेलं आहे द्राक्षारसानी, पण आता ते तुटणार, फाटणार आहे. Fear and exhaustion took its toll on भीती him. आली, कंटाळा आला, थकवा आला, अगदी थकून गेला आणि त्यामुळे हे असले सगळे बोल त्याच्या मुखात शेवटी आले. Bible says बायबल म्हणतं in Job 32 verse 19, योबाचा 32वा अध्याय त्यातलं 19वं वचन, inside I am like a bottled up wine, आतमधून मी भरलेल्या द्राक्षारसासारखा आहे. like new wine skin ready to burst. म्हणजे बुधल्यामध्ये नवीन द्राक्षारस भरलेला आहे आणि आता ते बुधलं फाटणार आहे, अशी माझी गत आहे. Many people are like the
bottle that is about to break. आणि अनेक माणसांची गत अलीकडे अशीच आहे की बुधलं म्हणतात ना, त्या बुधल्यामध्ये इतकं भरलंय की ते बुधलं आता तुटणार आहे, फाटणार आहे, मोडणार आहे. He was about to falter in a time of trouble. अशा पद्धतीनं त्रासांच्या समयी हा सुद्धा आता डगमगतोय, ठेचा खातोय, पडणार आहे. Elijah felt his strength was very small. एलियाला पण वाटायला लागलं की नाही, माझ्यातली ताकद सध्याला कमी झालेली आहे. And that's why he said, Lord, I'm done. आणि म्हणून तो मग देवाला म्हणाला की परमेश्वरा, मी आता संपलो, खलास I झालो, cannot go on. आता नाही मी या पद्धतीनं पुढे जाऊ शकत, मी नाही करू My शकत, strength is gone. माझी शक्ती संपलेली आहे, See? असं He बोलायला couldn't लागला. cry anymore. आणि त्याला रडू पण येईना पुढे. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 24 verse 10, नीतिसूत्र 24वा अध्याय त्यातलं 10वं वचन, if you falter in the time of trouble, अशा पद्धतीनं त्रासांच्या समयी जर तुम्ही डगमगायला लागला your strength is very small. तर तुमची शक्ती खरोखरच फार लहान आहे म्हणावं लागेल. In other words, दुसऱ्या शब्दात you need God's strength. तुम्हाला देवाच्या शक्तीची गरज आहे, You need God's help. तुम्हाला देवाच्या मदतीची गरज आहे बेटा. Many of you are feeling very small for the big burden that you are carrying. तुमच्यातल्या अनेक लोकांना आज असं वाटतंय की मी फार लहान आहे, मी फार छोटा आहे आणि एवढा मोठा भार मी नाही उचलू शकत, मी छोटा आहे. But पण if you come to God जर तुम्ही देवाकडे आलात with your loads of burden, आणि अगदी सगळी ओझी घेऊन, प्रचंड ओझी जी तुमच्या छातीवर आहेत ती घेऊन जर तुम्ही देवाकडे आलात, God will carry your burden. देव तुमची सगळी ओझी घेऊन टाकेल. God will carry your burden. देव तुमची सगळी ओझी आणि सगळा भार घेऊन टाकेल. Because God met Elijah there. कारण की देव एलियाला तिथे भेटला God didn't rebuke him. आणि देवाने त्याला धिक्कारलं, नाकारलं वगैरे काही नाही. He gave him bread and water. तर देवाने तिथे येऊन त्या एलियाच्या थकलेल्या अवस्थेमध्ये त्याला भाकर आणि पाणी पाजलं. God told him to rest. परमेश्वर त्याला म्हणाला, एलिया थोडा विसावा घे, थोडा आराम कर. And God whispered hope in his ears. आणि देव त्याच्या कानांमध्ये आशा कुजबुजला. And God showed Elijah आणि देवाने एलियाला दाखवलं that his strength was not enough. की त्याची ताकद पुरेशी नाही. एलिया, तुझी स्वतःची शक्ती पुरेशी नाहीये, But God's strength was enough. तर देवाची शक्ती पुरेशी आहे. In your weakness, तुझ्या अशक्तपणा let God's strength be made perfect. देवाची शक्ती येऊ दे आणि देवाच्या शक्तीला तुझ्या अशक्तपणामध्ये परिपूर्णता आणू दे. Praise God. देवाला परवानगी द्या, एकटे करत बसू नका. देवाला घ्यावं लागेल, शेवटी देव लागतो. God didn't want Elijah to burst from pressure. आणि देवाची इच्छा नव्हती की एलिया या सगळ्या प्रचंड दबावाखाली, प्रेशर खाली असा तुटावा. God wanted Elijah to soar very high on eagle's wings. देवाची इच्छा होती की हा एलिया भरारी घेऊन गरुडासारखा वर झेप घेऊन यावा. Praise God. देवाला धन्यवाद. That is the desire of God. आणि देवाची इच्छा अशीच असते की आपण प्रत्येकाने झेप घेऊन वर आलं पाहिजे. God doesn't want you to die. देवाची इच्छा नाही की तुम्ही असं खितपत पडून मरायचं. God doesn't want you to cry there. देवाची इच्छा नाही की तुम्ही असं खितपत पडायचं, मरायचं, रडायचं. He doesn't want you to sit on the ash heap. देवाची इच्छा नाही की राखेच्या ढिगात बसून तुम्ही शोक करायचा, रडायचं. God will come to you. देव येईल As तुझ्याकडे. he came to Elijah, जसं देव एलियाकडे आला तसं तुझ्याकडे येईल. the world wanted Elijah to die. जगाची इच्छा झाली होती की आता एलिया मरावा, आता एलिया सरांना काही जमणार Satan नाही. wanted that Elijah should die. सैतानाची इच्छा होती की आता एलिया मरावा, But God didn't want him to die. पण देवाची इच्छा नव्हती ना एलिया मरावा म्हणून. God doesn't want you to be defeated. तसं देवाची इच्छा नाहीये की तुम्ही कोणी पराजयी व्हावं. God doesn't want you to commit suicide. देवाची इच्छा नाहीये की तुमच्यातल्या एकाने सुद्धा आत्महत्या करावी. कशाला? देवाची God इच्छा doesn't want नाहीये. you to die before your time. देवाची इच्छा नाहीये की तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर तुम्ही असं जावं, पळावं, रडावं आणि मारावं. When you feel जेव्हा तुम्हाला असं वाटतं like you are busting, की बस आता मी फुटणार आहे, God's strength will lift you higher. त्या देवाची शक्ती येऊन तुम्हाला अजून वर नेईल. Your small strength meets God's endless power. तुझ्या छोट्या शक्तीला देवाच्या अमापाणी न संपणाऱ्या ताकदीची गरज आहे. You are in contact with God's great power. तू देवाच्या महान सामर्थ्याच्या संपर्कात आलायस. Your weakness तुझा will अशक्तपणा be translated into God's strength. देवाच्या शक्तीमध्ये पालटेल. Your weakness will be replaced with God's strength. तुझा अशक्तपणा देवाच्या शक्तीत पालटेल. Don't let your bottle burst. असं तुझा बुधला फुटू नको देऊ. Let God fill you fresh. देवाला तुला परत ताज्या रीतीनं भरू दे. In the cave of pressure, आणि त्या सगळ्या दबावांच्या आणि प्रेशरच्या गुहेमध्ये God whispers hope to you. देव तुझ्या कानात आशा बोलत आहे. Are you living in a cave of pressure? तुम्ही दबावाच्या त्या प्रेशरच्या गुहेत जगताय का? Are you living in the cave of darkness? आणि तुम्ही अंधारानं भरलेल्या गुहेत जगताय का? Are you running away from your home? तुम्ही तुमची घरं सोडून पळून जाताय? Don't worry. अशी काळजी करायची नाही. Look to God. अहो, घरं सोडून काय पळून जाताय? देवाकडे बघा ना. God will whisper hope in you. देव तुमच्या कानामध्ये आशा बोलेल. God doesn't leave you to break. देव काही तुम्हाला आशासाठी सोडून
सोडून नाही देते की तुम्ही तुटाव फुटाव He मारावं. wants to make you strong in Him. देवाला तुम्हाला देवामध्ये बलवान करायचंय. You have to pray. तुम्ही प्रार्थना करायला हवी Say, Lord, आणि म्हणायचं प्रभू when my strength feels too weak, जेव्हा केव्हा मला माझ्यातली ताकद एकदम अशक्त वाटेल, when I feel like I'm about to burst, जेव्हा मला असं वाटायला लागेल की मी आता फुटणार आहे, fill me with your strength. मला तुझ्या शक्तीने परत एकदा भर, Fill me with your power. मला तुझ्या सामर्थ्याने परत एकदा भर, Remove me from my cave. मला सगळ्या गुहेतनं माझ्या बाहेर काढ, Let your light shine in my cave. तुझा प्रकाश माझ्या अंधारानं भरलेल्या गुहेत चमकू दे. Praise God. असं सगळं देवाला प्रार्थना करून सांगायचं. Amen. हातपाय टेकून हार मानून गळून नाही पडायचं. Let me stand strong in your power, O God. मला तुझ्या सामर्थ्यामध्ये बलवान रीतीने उभं कर दे बाप्पा असं Come on, म्हणायचं. say. म्हणा माझ्या मागून, Let me stand strong in your power, O God. मला तुझ्या सामर्थ्यामध्ये बलवान असं उभं कर दे बाप्पा. Praise God. देवाला धन्यवाद. Even when pressure comes, जेव्हा केव्हा प्रेशर येईल, God's strength will carry you. त्या देवाची शक्ती तुम्हा लोकांना नेईल, चालवेल. Elijah wanted to die, एलियाच्या मनात सुद्धा असं आलं की मला मरायचंय, but God didn't want him to die. पण देवाची इच्छा नव्हती ना की एलियाने मरावं. You want to give up, तुला हार मानायची but आहे. God doesn't want you to give up. अरे पण देवाची इच्छा नाही ना तू हार मानावी म्हणून. तुला हार मानायची इच्छा झालीये, देवाची इच्छा नाहीये तू हार मानावी. God didn't leave him in the place of death. आणि देवाने त्याला असं मरायला नाही सोडलं. God met him in the तर wilderness, देव तिथे रानात त्याला भेटायला आला and God said आणि देव त्याला म्हणाला, through the mouth of an angel, एका देवदूताच्या मुखाद्वारे देव त्याच्याशी बोलला eat and drink, आणि देव त्याला म्हणाला की तू खा for पी, your journey is great. जरा चांगलं खा पी, कारण तुझा पुढचा प्रवास मोठा आहे There is too much for you. आणि तुझ्यासाठी बरंच काही ठेवलेलं आहे. Praise God. तुला बरंच काही करायचं अजून बाकी आहे. God is telling you, तसं आज रात्री देव तुम्हाला सांगत आहे eat and drink, की खा आणि प्या, rest, जरा आराम करा and trust in me, आणि माझ्यावर विश्वास ठेवा, for your life's journey is great. कारण तुझ्या आयुष्याचा प्रवास पुढे अजून बाकी आणि There मोठा is too आहे. much for you. बरंच काही मी तुझ्यासाठी अजून ठेवलंय. Many things I have placed for you. अनेक गोष्टी मी तुझ्यासाठी अजून बाकी ठेवल्या. इकडे एवढ्यात मरायचं नाही If you काही. die, how can I help you? तू असा मेला तर मी तुला मदत कशी करणार? If you die, how can I bless तू you? असा मेला तर मी तुला आशीर्वाद कसा देणार? My child, माझ्या मुला, don't think about death, अजिबात मरायचा विचार करायचा नाही, because I want to give you life. कारण मला तुला जीवन द्यायचंय. एवढ्यात मरायचं वगैरे बोलायचं नाही बरं का? Praise God. ते बोलतोय तुमच्याशी आज की एवढ्यात मराय बिरायच्या गोष्टी करायच्या नाहीत. Let that word death never be spelt in your home. तो शब्द मृत्यू आणि मरण किंवा प्राण जाणं, निधन होणं तुमच्या घरात नकोच आहे तो शब्द. Because God is life. अरे देव जीवन आहे, God is life. देव जीवन आहे. मरायच्या गप्पा कशाला मारायच्या? Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 19 verse 7, एक राजे 19 अध्याय 7 वचन, the angel of the Lord came to him. परमेश्वराचा दूत त्याच्या जवळ आला Get up, Elijah, आणि त्याला म्हणाला, एलिया उठ and eat. आणि खा. If you don't, जर नाही खाल्लंस you won't be strong enough for the journey ahead. तर पुढे जो प्रवास आयुष्याचा बाकी आहे त्याच्यामध्ये तुला शक्ती मिळणार नाही. उठ, जरा बस, विसावा घे, चांगलं खा पी. God comes in your wilderness. तसं देव तुमच्याही रानात येतो. God comes in your miserable times. देव तुमच्याही बिकट परिस्थितीमध्ये येतो. God comes in your miserable places. देव तुमच्या भयानक अवस्थांमध्ये येतो. God knows your pain. देवाला तुझ्या वेदना ठाऊक आहे. He knows how hard it is. देवाला माहितीये तुला किती अवघड जात आहे. And he says to you today, आणि आज रात्री देव तुला सांगत आहे I see you. की मी तुला बघतोय, I care for you. मला तुझी काळजी आहे, I will give you strength. मी तुला शक्ती देणार You आहे, will not die. तू मरणार नाही, You shall तू live. जगणार आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Corinthians 1 verse 4, 2 करीन पहिला अध्याय 4 वचन बायबल म्हणतं, God comforts us when we have trouble, जेव्हा किंवा आपल्याला त्रास होतात तेव्हा देव आपल्याला सांत्वन देतो. that we can comfort other people अशासाठी सांत्वन देतो की आपण इतर माणसांना त्यांच्या त्रासात सांत्वन द्यावे. who have trouble in themselves. इतर माणसांना त्यांच्या त्रासात आपण सांत्वन द्यावे म्हणून आपल्या त्रासात देव आपल्याला सांत्वन देतो. We can give them the same comfort that God has given us. जे सांत्वन देवाने आपल्याला दिलेलं आहे तेच सांत्वन आणि तोच मायेचा हात आपण त्रासात पडलेल्या लोकांना देऊ शकतो. When you are in trouble, जेव्हा केव्हा तुला त्रास होतात God's comfort carries you, त्या देवाचं सांत्वन तुला उचलतं and He carries others also. आणि इतरांना पण उचलतं. Always remember, नेहमी लक्षात you ठेव, are not alone in this earth. या पृथ्वीवर तू एकटा नाही. God will send help to you in the wilderness. देव तुला मदत पाठवणार आहे. रानात सुद्धा देव तुला मदत पाठवेल. When other people walk over you, ज्या बाकीची माणसं पार तुझ्या डोक्यावर पाय ठेवून चालतील, God will come next to you. त्या परमेश्वर मात्र तुझ्या शेजारी येऊन उभा राहील. Praise God. देवाला धन्यवाद. Say, Lord, thank you. म्हणा, देव बाप्पा धन्यवाद.
Thank you for your बोला comforting बोला words. म्हणा देवबाप्पा सांत्वन देणाऱ्या तुझ्या शब्दांसाठी तुला धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. If you are with me, जर तू माझ्या सोबत आहेस I will not think of death. तर मी मृत्यूचा विचार करणार नाही I will not think of defeat. आणि मी पराजयाचा विचार करणार नाही. I will not worry मी काळजी करणार नाही because you are with me. कारण तू माझ्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. बस संपलं, मामलाही खतम हो गया. Has it strengthened you? आणि त्यातून तुम्हाला शक्ती मिळाली की नाही? Has it strengthened you? असं बोलून ताकद आली की नाही? You know that somebody is with me. कळतं तुम्हाला मग की माझ्या सोबत कोणीतरी आहे. Bible says मी एकटा नाहीये. बायबल म्हणतं in Psalm 55 verse 4, स्तोत्र 55 त्यातलं 4थं वचन. my heart hurts inside me. माझ्या हृदयाला आतमधनं कळा लागल्यात. कळा. I'm afraid of dying. मला भीती वाटते की मी मरते का काय. See, Elijah was afraid. एलिया घाबरला. He was sad, एलिया दुःखी झाला. ready to give up. उदास झाला. हार मानायला तयार झाला. But in that very moment, पण त्या क्षणाला God's word and God's presence brought delight in his heart. देवाच्या शब्दाने आणि देवाच्या सहवासाने एलियाच्या हृदयात परत आनंद आणला. God didn't let Elijah die. देवाने एलियाला मरायला असं सोडू नाही दिलं. God's word will always bring happiness to you. तसं देवाचा शब्द ऐकल्यानंतर नेहमी तुम्हाला आनंद प्राप्त होईल. Even when your heart hurts, अगदी तुमच्या हृदयाला कळा लागलेल्या असल्या तरी सुद्धा God's word brings life. देवाचा शब्द जीवन आणतो बेटा. Trouble may come, त्रास येतील. but God's promises also comes. हे जीवन आहे. हे आयुष्य आहे. आयुष्यात त्रास येणारच. पण देवाचं वचन सुद्धा येईल. And God's promise will always lift you up. आणि देवाचं अभिवचन तुला नेहमी वर आणेल. When fear comes close, जेव्हा केव्हा तुला भीती जवळ येईल, God's comfort comes closer. जेव्हा केव्हा तुझ्या जवळ भीती यायला लागेल, तेव्हा त्या भीतीच्याही पेक्षा जास्त देवाचं सांत्वन तुझ्या जवळ येईल. Praise God. तुला एक हात जाणवेल पाठीवर आणि मग तुला कळेल देवाला बहुतेक. Praise God. आमेन. God gave Elijah strength to rise. तसं देवाने एलियाला शक्ती दिली की असं नाही बसायचं हातपाय घालून. चला उठा, ही घ्या शक्ती आणि See, चला. life feels hard, आयुष्य तर अवघड वाटतच बेटा. जीवन ऐसे नाव यालाच आहे. but God alone is your strength. पण देव एकटाच तुझी ताकद आहे. समजून घे ना In the बेटा. midst of miseries, या सगळ्या त्रासांमध्ये only God can comfort you. फक्त देवच तुला सांत्वन देऊ शकतो. हे पण समजून घे ना When राजा. you feel done, जेव्हा केव्हा तुला असं वाटायला लागेल की आता मी संपलो, खलास झालो, God says, देव बोलतो I'm not done with you. अरे तू खलास झाला पण मी नाही ना खलास झालो. You are alone. तू एकटा आहेस. But पण when I am with you, मी जर तुझ्या सोबत then आहे you are never alone. मग तू एकटा नाहीये. कशाला म्हणतो मी एकटा आहे. देव आहे ना तुझ्या सोबत. God's presence works like an anchor for you. देवाची आशा, देवाचा सहवास तुझ्यासाठी सुखाणुसारखं काम करतो रे. When your heart breaks, जेव्हा केव्हा तुझं हृदय तुटतं where do you run? तेव्हा तू कुठे धावणार. Run to God. तेव्हा देवाकडे He धावायचं. will comfort you. देव तुला सांत्वन देईल. Because God's comfort is stronger than your fear. कारण देवाचं सांत्वन तुझ्या भीतीपेक्षाही बलवान आहे. आमेन. In the darkest of your despair, अगदी तुझ्या अंधकारमय व्याकुळपणात सुद्धा God's light shines the brightest. देवाचा प्रकाश अगदी प्रखर चमकतो. Your pain तुझ्या वेदना, will never stop God's plan for you. तुझ्या वेदना देवाची तुझ्यासाठी असलेली योजना थांबवू नाही शकत. Even when you are ready to quit, अगदी तू हार मानायला जरी तयार असला, God is ready to lift you. देव तुला उचलायला तयार आहे. Trouble may be loud, त्रास मोठा असेल but God's voice is louder than trouble. पण देवाचा आवाज त्या त्रासांपेक्षाही मोठा आहे ना बेटा. God's voice is louder and stronger than your trouble. देवाची वाणी, देवाचा आवाज तुझ्या त्रासांपेक्षाही मोठा आहे, बलवान Amen. आहे. Your tears may not be seen by others, आणि तुझे अश्रू बाकीची माणसं बघणार नाहीत but कदाचित, God sees your tears. पण देवाला तुझे अश्रू दिसतात ना. Bible says बायबल He म्हणते has a bottle in heaven स्वर्गामध्ये देवाकडे बाटली आहे. where He stores your tears. त्या बाटलीमध्ये देव तुझे अश्रू साठवतोय. God hears your cry. देव तुझं रडणं ऐकतो बर का. God will be there देव असणार आहे तुझ्यासाठी. right where you're ready to give up. अगदी तू हार मानायला तयार झाला की देव तिथे येतोच When तुझ्यासाठी. you're ready to give up, अगदी तू हार मानायला तयार झाला the world may not know it. की जगाला कळणार पण नाही की हा हार मानायला तयार झालाय. The world may not even know that you're thinking of suicide. जगाला समजणार सुद्धा नाही, लोकांना कळणार पण नाही की तू आत्महत्या करायचा विचार करतोयस. There were so many who came here. अनेक माणसं जी इथे आलेली आहेत, Young girls तरुण मुली, testified त्यांनी साक्ष दिली आहे. that I wanted to commit suicide. तरुण मुलींनी साक्ष दिलेली आहे की माझ्या मनात आलं होतं की आत्महत्या करावी, But पण I came for the meeting. मी सभेला आले My life is changed. आणि माझं जीवनच बदललं. I said,
Did your parents know that you were thinking on these lines? तर मी तिला किंवा त्या मुलींना मी विचारायचो की माहित होतं का तुझ्या आई वडिलांना की तू आत्महत्या करायचा No, विचार करत none of होती? them know it. तर ती म्हणते नाही किंवा त्या सगळ्या मुली म्हटल्या की नाही आमच्या आई बापांना अगदी भनक पण नाही की आमच्या मनात असं आलं होतं की आम्हाला आत्महत्या करायची आहे. Only God knows. तेच मला तुम्हाला सांगायचंय, तुझ्या शेजारी बसलेल्या माणसाला पण कळणार नाही तुझ्या हृदयात काय गदारोळ चाललाय आणि तू आत्महत्या करायचा विचार करतोय ते त्यालाही कळणार नाही, पण देवाला सगळं माहित आहे. Praise God. देवाला What धन्यवाद. feels like the end is just the beginning. जेव्हा असं वाटतं की आता जे तुला अंत वाटत आहे तो प्रारंभ आहे. You are stronger than your sadness if God is with you. जर देव तुझ्या सोबत असेल तर तुझ्या उदासीनतेपेक्षा सुद्धा तू बलवान आहेस. नाही माझा आज मूड नाही, नाही मला आज उदास वाटतंय, कशाला, देव आहे की आपल्या सोबत. एवढं काय झालंय, काही नाही झालेलं. Elijah's wilderness became his breakthrough. एलियाचं रान त्याच्यासाठी नवीन कोरी सुरुवात झाली. Yours also can become the same way. तसं तुमचं रान तुमच्यासाठी नवीन कोरी सुरुवात होईल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't give up. आता हार मानायची नाही, Don't give up. अजिबात हार नाही मानायची. Don't think of suicide. कशाला आत्महत्या करायचा विचार सुद्धा करायचा नाही. Yes, when Oh. you see around, you will feel like committing twice हा, suicide. अवतीभवती जर तुम्ही बघत बसला, ह्यांच्याकडे त्यांच्याकडे बघत बसला तर एकदा नाही दोनदा जाऊन आत्महत्या करायची इच्छा होईल. But when you look up, पण जेव्हा तुम्ही वर बघाल you will drop the idea of suicide. मग तुम्ही आत्महत्या करायचा विचार सोडून द्याल. Because there is somebody greater कारण कोणीतरी मोठं महान वर आहे, who can lift you out of many waters. जो देव तुला अनेक पाण्यातनं वर खेचून काढायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When God made our first parents on this earth, परमेश्वराने जेव्हा या भूतलावर या पृथ्वीवरती आपले प्रथम पालक म्हणजे पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली, He made them to live forever. देवाने त्या दोघांना कायमचं जगायला निर्माण केलं. No death, no sorrow, मृत्यू नाही, दुःख नाही no end. आणि अंत नाही. They had only one condition. एकच अट देवाने त्यांच्या समोर ठेवली. God said, obey me, देव त्यांना दोघांना म्हणाला माझं आज्ञापालन करा. listen to my word. म्हणजे काय की मी सांगतो ते ऐकायचं, But असं देव त्यांना म्हणाला. परंतु they listened to the voice of the devil. त्या दोघांनी सैतानाचं ऐकलं आणि देवाचं नाही ऐकलं. And death came into the world like a flood. अशा रीतीनं महापुरासारखा मृत्यू या जगात प्रत्येक माणसावर आला It drowned the whole world in sin. आणि आज संपूर्ण जग, संपूर्ण मानवजात पापात बुडलेली आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis 3 verse 19, उत्पत्तीचा 3 अध्याय 19 वचन, you are made from the dust. तुला मातीतनं निर्माण केलंय You will return to the dust when you die. आणि जेव्हा तू मरशील तेव्हा मातीतच परत जाशील. Man's sad ending began there. आणि मग मनुष्याचा दुःखद अंत तिथे सुरू झाला. Thorns तिथे and thistles the earth brought forth. काटे कुसळ या पृथ्वीनं उपज म्हणून द्यायला सुरुवात केली. Trouble increased. त्रास एवढा वाढला ज्याला सुमार नाही. But the sad ending was just the beginning of God's beautiful plan that He was revealing. पण हा दुःखद अंत मात्र देवाकडनं आलेली एक अतिशय सुंदर अशी सुरुवात होती की जी देव तेव्हा प्रगट करायला लागला होता. God said, देव बोलला I will not let you die in the dust. मी तुला असं मातीत धुळीत मरू देणार नाही. God came down देव स्वतःच खाली in the आला. person of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप धारण करून देव या जगात आला God Himself put a body on Him आणि देवाने स्वतः मानव रूप धारण केलं and He took our sins आणि त्याने आपलं पाप नेलं. and He paid it on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर सगळ्याची किंमत त्याने मोजली. And on the third day, मेल्या पश्चात 3ऱ्या दिवशी Jesus rose from the dead येशू मृत्यूतून परत जिवंत झाले. to show you तुला दाखवायला that nothing is impossible for Him. की देवाला काहीही अवघड नाही. You know, the greatest enemy and the last enemy on this earth is death. तुम्हाला माहितीये सगळ्यात मोठा आणि शेवटचा शत्रू या भूतलावरचा आहे काय? मृत्यू. Do you know that the most powerful thing that is there on this earth is death? तुम्हाला माहितीये सगळ्यात सामर्थ्यवान गोष्ट या जगातली या पृथ्वीवरची काय आहे? मृत्यू. Nobody can escape death. आणि कोणीही मृत्यूपासून Nobody has power over death. मरणापासून कोणी सुटू शकत नाही. मरणावर कुणाला साम्राज्य नाही. Only Jesus. फक्त येशू. He conquered death. येशूंनी मरणावर मात केली. Why? का? To show to you तुला दाखवायला that nothing is too hard for Him. की येशूंना काही अवघड नाही. He can change your death into life. येशू तुझा मृत्यू जीवनात बदलू शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 2 Corinthians 5:17, 2 करीन 5 अध्याय 17 वचन, when anyone is in Christ Jesus, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तात आहे he becomes a new person. तो नवीन माणूस बनतो. The old life goes away. त्याचं जुनं जीवन निघून A जातं. new life comes in Him. एक नवीन जीवन त्याच्यामध्ये येतं. Praise God. कारण तो येशूत आलाय म्हणून नवीन जीवन येतं. What does that mean? याचा अर्थ काय? No matter
how far you have fallen in life. याचा अर्थ असा की आयुष्यात तुम्ही किती जरी पडलेले असाल God has the power to give you a new start. तरी देवाकडे सामर्थ्य आहे तुला नवीन कोरी सुरुवात द्यायची. Your ending can become the beginning तुझा अंत खरं म्हटलं तर सुरुवात होऊ शकतो. if Jesus is with you. जर येशू तुझ्या सोबत असतील तर तुझा अंत प्रारंभ होऊ शकतो. That's why you have to give your heart to Jesus. म्हणून तुम्ही आपलं हृदय येशूंना दिलं पाहिजे. Because once you give your heart to Jesus, कारण एकदा का तुम्ही हृदय येशूंना दिलं आणि हृदयाची मालकी एकदा येशूंकडे गेली the dust of your old life will pass away. की तुझ्या जुन्या जीवनातली धूळ तुझ्या आयुष्यातनं निघून जाईल. हृदयाचा 7/12 येशूच्या नावावर A घाल. new life will be here. एक नवीन जीवन तुला प्राप्त होईल. You know, death tried to finish you, मृत्यूनं तुला संपायचा प्रयत्न केला, but Jesus has come to give us a fresh start. पण येशू ख्रिस्त आपल्याला ताजी सुरुवात द्यायला आलेली The आहे dust of your past is gone. आणि तुझ्या भूतकाळातली धूळ निघून गेली आहे. God's Spirit wants to make you brand new. देवाच्या आत्म्याला तुला नवीन कोरं बनवायचंय. Your ending is not the ending. तुझा अंत म्हणजे अंत नाहीये. Jesus is ready to write a new chapter. येशू तुझ्यासाठी नवीन अध्याय लिहायला तयार आहेत. From death to life. मृत्यूतून जीवनाकडे. If there is anybody who can take you, जर तुला मृत्यूतून जीवनाकडे कोणी नेऊ शकत असेल it is only Jesus Christ. तर ते फक्त येशू ख्रिस्त आहेत. Jesus is your new beginning. येशू तुझा नवीन प्रारंभ आहे. When you are in Christ, जेव्हा केव्हा तू येशूत असशील every day has a new start. त्या नवीन दिवसाला नवीन सुरुवात असते. रोज Your mercy will be new every morning. तुझी दया सुद्धा रोज सकाळी नवीन असते. Praise God. देवाला That's धन्यवाद. why I thank my God म्हणून मी माझ्या देवाचे आभार मानत थकत नाही. for turning my sad ending into a new beginning. माझ्या दुःखद अंताला नवीन शुभारंभात त्याने बदललं. 30 plus years back, 30हून अधिक वर्षांपूर्वी I gave my heart to Jesus, माझं हृदय मी येशूंना दिलं and He has turned my mourning into आणि dancing. येशूंनी माझा शोक नृत्यात बदलला. My sad life is over. माझं दुःखी जीवन आता संपलंय. Now one straight joyful life I am living. आता एक सरळ सोट आनंदी जीवन मी जगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You too also can have a new beginning. तसं तुम्हाला सुद्धा नवीन प्रारंभ मिळू शकतो. In Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. आमेन आमेन. No matter what your past is, तुमचा भूतकाळ काही असो, Jesus is your new beginning. येशू तुमचा नवीन शुभारंभ आहे. Start with Jesus. येशूंसोबत शुभारंभ करा. Forget your past. भूतकाळ विसरून जा. Forget your past life. भूतकाळातलं जीवन विसरून जा. Forget what you have missed. जे काही तुझ्याकडनं राहून Forget गेलं, what you have lost. जे चुकलं, राहून गेलं, नुकसान झालं, सगळं विसरा. Start with Jesus today. येशूंसोबत आज शुभारंभ करा. Your tomorrow will be bright. म्हणजे उद्याचा दिवस उज्ज्वल He होईल can speeden up things. आणि येशू तुमच्यासाठी पटापटा काम The करतील. things that have taken years for you. ज्या गोष्टी घडायला वर्षोनवर्ष तुझ्यासाठी गेलेली आहेत ते पटकन करतील. He can do it for you immediately. क्षणार्धात करून टाकतील येशू तुझं ते So काम. don't give up. तर हार नको मानू. Jesus is the answer for all your problems. तुझ्या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे येशू. Jesus is the solution for all your questions. तुझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर, एकच उपाय आहे, ते म्हणजे येशू. Just like Elijah. जसे एलिया. Sometimes we reach to a point where we feel we can't go on. एलियाप्रमाणे आपल्याला सुद्धा कधी कधी असं वाटायला लागतं की आता बॉस म्हणजे बॉस, इनफ इज इनफ, मला नाही होणार. We are tired. आपण दमतो ना We say it's enough, Lord. आणि आपण म्हणायला लागतो की बास आता मी दमलो, दे बाप्पा, मला नाही जमणार आहे. But God's answer is not death. पण देवाचं उत्तर काही मृत्यू नाही ना. God's answer is new life. देवाचं उत्तर नवीन जीवन आहे. Jesus said, येशू बोलले, I came to give you life and life in मी abundance. तुला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलो आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, don't talk death before me. माझ्या समोर मरायचं बोलायचं नाही. Because I came to give life. कारण मी जीवन द्यायला आलो आणि माझ्या समोर तू मरायचं बोलायचं नाही. Praise God. असं येशू म्हणतात. There is no wall too high कुठलीही भिंत एवढी उंच that नाही God cannot break for you. की जी देव तुझ्यासाठी तोडू शकत नाही. Your battle is now God's battle. तुझं युद्ध आता देवाचं युद्ध Your आहे. enemy is now God's enemy. तुझा शत्रू आता देवाचा शत्रू आहे. Devil is now not your enemy but God's enemy. सैतान आता तुझा शत्रू नाही, देवाचा शत्रू झालाय. And my Jesus never lost a single match. आणि माझ्या येशूंनी एकही मॅच कधी हारलेली नाही. एकही खेळ, एकही मॅच, एकही डाव माझे येशू कधी हरलेले नाही. Never. कधी नाही. He never lost a single match. एकही डाव किंवा मॅच माझे येशू हरलेले नाही. येशू खेळतातच जिंकायला. Praise God. बस त्या येशूंच्या मालकीचे आपण झालो, मग आपण सुद्धा जगतो जिंकायला. God's yes is stronger than man's no. देवाचा होकार माणसाच्या मनाईपेक्षा फार मोठा आहे. तुम्ही किती मनाई करा, नकार द्या, नकार द्या, नन्नाचे पाडे बोला, देवाचा होकार त्याहून मोठा आहे. Praise God. आमेन.
Your setup is a setup for a greater comeback. तुझा सेटअप जो आहे ना आत्ताचा ते सगळं मोठ्या प्रमाणात परत यायचा हा सगळा सेटअप आहे. If God had said it, जर देव बोललाय nothing can stop it. तर काहीच थांबवू शकत नाही. If God wants to bless you, जर देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे no man can curse you. एकही माणूस तुला शाप देऊ शकत नाही. If God wants to make you rich, जर देवाला तुला धनवान करायचं आहे no man can make you poor. एकही माणूस तुला गरीब करू शकत नाही. If God wants to make you smile, जर देवाच्या मनात आलंय की देवाला तुला हसवायचं आहे no man can make you cry. एकही माणूस मग तुला रडवू शकत नाही. If God wants to lift you up, जर देवाला तुला वर उचलायचं आहे no man can put you down. एकही माणूस तुला खाली पाडू शकत नाही. Let man think what he मग wants. माणसांना जो विचार करायचा करू दे, लोकांना, नातेवाईकांना, मित्रांना ज्याला जे वाटायचं ते वाटू दे. मी My आता God's राहतो. thought is higher. माझ्या देवाचे विचार सगळ्यात मोठे आहेत. My God's thought is higher. माझ्या देवाचे विचार सगळ्यात मोठे आहेत आणि अलीकडे माझ्या देवाच्या डोक्यात असं आलंय की त्याला मला उचलायचंय. संपलं. त्याच्या डोक्यात आलंय त्याला तुला उचलायचंय. मग आणि can दुसरा change तिसरा it? कोण काय आहे? Who can change God's verdict? कोण बदलणार आहे? Who देवाने. can thwart God's plan? देवाची योजना, देवाच्या डोक्यातले विचार, देवाने काढलेलं फरमान कोण बदलणार? The world may see a dead end for you, आणि जगाला असं वाटेल की अभी हे खतम, हा खलास हो गया, हा संपला आता but संपला. God sees a new beginning नाही for नाही, you. देवाला तुझ्यामध्ये नवीन शुभारंभ दिसतो. Praise God. असा कसा संपला? Bible says in Matthew 8, मत्थी 8 मध्ये बायबल म्हणतं there we hear of a man with leprosy, एक माणूस होता ज्याला कुष्ठरोग होता. and in those days, त्या काळात leprosy was the most feared disease. कुष्ठरोग म्हणजे अतिशय भयावह आजार. There was no cure for leprosy. कारण कुष्ठरोगाला उपाय नव्हता त्या काळात. A leper was driven outside his home. आणि म्हणून कुष्ठरोगी कोणी सापडला तर त्याला घराच्या बाहेर काढायचे. If they found that he was leprous, he was sent out of his family. जर असं आढळलं की हा कुष्ठरोगी आहे तर त्याला त्याची फॅमिली, त्याचा परिवार सोडायला लागायचा, घर सोडायला लागायचं. No more hugs, no more friends. म्हणजे त्याला कोणा माणसाची मिठी मिळणार नाही, मित्र नाही, मैत्रिणी नाही, कोणी नाही. He had to live alone आणि त्याने एकट्याने जगायचं outside the city walls त्या गावाच्या वेशी बाहेर. like a prisoner without chains. आणि असं जगायचं कैदी माणसासारखं, ज्याला साखळ्या नाही आहेत पण कैदी आहे. If he saw anyone coming, आणि जर त्या कुष्ठरोगी माणसाने कोणाला येताना पाहिलं he had to shout, unclean, unclean. तर त्याला जोरात ओरडावं लागायचं, अशुद्ध अशुद्ध अशुद्ध. So people would run away. म्हणजे मग लोक ऐकणार आणि लोक त्याच्यापासून लांब पळून जाणार. Even family members couldn't come close to him. परिवारातली माणसं सुद्धा त्याच्या जवळ येऊ शकायची नाहीत. If they left him food, आणि जर त्याला खायला अन्न त्यांनी सोडलं असेल they dropped it and ran away. तर ते असं सोडून निघून जाणार. करोनामध्ये कसं असं ताट बाहेर सोडून निघून जायचे तसा प्रकार. No touching, no speaking. हात लावायचा नाही, बोलायचं नाही. If they gave him clothes, जर त्याला घालायला कपडे दिले they threw him all the clothes over a tree. तर सगळे कपडे त्याचे असे झाडावर ठेवणार. Bring her here. तिला वर आणा, एक दोन लोकांनी पटकन उचलून वर आणा. They threw those clothes over a tree, आणि एखाद्या झाडावर त्याला लागणारे कपडे लटकवणार. a tree branch, and then they would flee. एखाद्या झाडावरती, झाडाच्या फांदीवरती त्याचे कपडे ठेवणार आणि पळून जाणार. This leper, हा कुष्ठरोगी, he had to cover his mouth त्याला त्याचं तोंड झाकावं लागायचं. so that nobody would see his pain. म्हणजे कोणालाही त्याच्या वेदना दिसू नयेत. That they would not smell his decay. आणि अजिबात कुणालाही त्याचं जे सडलेलं अंग आहे त्याचा वास येऊ नये, It was the most miserable life you can ever imagine. दुर्गंधी येऊ नये. एवढं भयानक, महाभयानक जीवन ज्याचा विचारही आपण करू नाही In शकत. the name of Jesus. आमेन. Leave. Keep her down. Let her walk home. तिला Walk- खाली let her सोडा. walk out. जाताना तिला चालत जाऊ दे, लांबनं लक्ष ठेवा. These lepers, हे कुष्ठरोगी, no love was shown to them. त्यांना कोणीही प्रेम द्यायचं नाही, No healing, no hope. आरोग्य नाही, आशा नाही, Just waiting to die. केवळ मरायची वाट पाहत असायचे हे कुष्ठरोगी. Can you imagine? बघा, कल्पना करा. See, now she's okay. आता बऱ्या आहेत त्या. इथे येशू आलेले आहेत बर का. येशू आलेले आहेत म्हणजे वादच नाही, प्रश्नच नाही आणि शंका तर अजिबात नाही. This leper was just waiting to die. आणि हा कुष्ठरोगी मरायची वाट बघत बसला होता. Like Elijah who said, I want to die. या एलिया सारखं, जसा म्हणाला ना एलिया की मला पण आता मरायचं, मला जगायचं नाही. But then he heard about Jesus. मग या कुष्ठरोगी माणसाच्या कानावर येशूंविषयी आलं. When he heard about Jesus, आणि जेव्हा त्याने येशूंविषयी ऐकलं, he didn't care about the rules. त्याने अजिबात नियमांची पर्वा केली नाही की माझे नियम काय आहेत. The rules said that stay away. नियम म्हणायचे की माणसांपासून लांब राहा. He didn't care. त्याने नाही पर्वा केली मग त्या सगळ्या नियमांची. Say,
Everyone else ran from him, बाकीचे सगळे त्याच्यापासून पळून जायचे but he came straight to Jesus, पण हा मात्र सरळ थेट येशूंच्या जवळ गेला broke the rules. त्याने नियमच तोडला Say, त्याने नियम तोडला की मी कोणाच्या जवळ जायचं नाहीये, मी कुष्ठरोगी आहे. नियम तोडला, सरळ सोड येशूंच्या जवळ and he गेला said, Lord, आणि म्हणाला, प्रभू if you want to, तुमची जर इच्छा झाली you can make me clean. तर तुम्ही मला शुद्ध करू शकता. If you want, you can do it. तुमची इच्छा झाली तर तुम्ही मला शुद्ध करू शकता He गुरुदेव. didn't say if you can, जमलं तर करा असं नाही म्हणाला, because he knew he can. कारण त्याला माहिती होतं येशू करूच शकतात. He said, if you want to. जर तुमची इच्छा झाली तर मला बरं करा. If there is any love for me, माझ्यावर तुमचं जर थोडंफार प्रेम any असेल, pity, any compassion, माझ्यावर जर तुम्हाला थोडी दया any आली, mercy, माझ्यावर तुम्हाला थोडी दया कीव जर आली then you can do it. तर तुम्ही मला बरं करू शकता गुरुदेव. Jesus didn't run. येशू पळून नाही गेले ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर की कुष्ठरोगी माझ्या जवळ यायला Jesus लागला. didn't shout, unclean, unclean. येशूने ओरडले, अरे अशुद्ध अशुद्ध, याला हकला. Jesus reached out तर येशू उलट त्याच्या जवळ गेले and touched him also, आणि त्याला स्पर्शही केला, which was impossible for any man to do it. जे in those अशक्य होतं. times. त्या काळामध्ये कुठल्याही माणसाने हे कृत्य करणं म्हणजे अशक्य आहे. They would not even come close. कोणी जवळ यायचं नाही कुष्ठरोगी माणसाच्या, हात लावणं तर फार लांब. It's like, I will get की leprosy. तो संसर्गजन्य रोग मानला जायचा आणि त्याला जर मी हात लावला तर मला पण कुष्ठरोग होणार, म्हणून कोणी जवळ जायचं नाही. In the sight of all, सगळ्यांच्या नजरेसमोर Jesus showed his excessive love. येशूंनी त्यांचं प्रचंड प्रेम त्याला दाखवलं, He touched him. त्याला स्पर्श केला, Touched him the first time. पहिल्यांदा स्पर्श केला The first touch of love in years. आणि प्रीतीचा पहिला स्पर्श अनेक वर्षांनंतर कुष्ठरोग्याला जाणवला. का Not- सगळ्यांनी सोडलं होतं ना, Not even his family members had touched him. परिवारातल्या लोकांनी सुद्धा त्याला स्पर्श केला नव्हता, कितीतरी दिवसांमध्ये त्याला हकलून टाकलेलं, But Jesus touched him. पण येशूंनी येऊन त्याला स्पर्श केला. Maybe nobody has talked with you. आणि कदाचित तुमच्याशी कोणी बोलत नसेल Nobody touched you. आणि कदाचित कोणी तुम्हाला मायेचा हात फिरवत नसेल, Jesus will touch. येशू करतील. Jesus will embrace. येशू तो स्पर्श करून तुला मिठी मारतील. Jesus said, I want to heal you. येशू म्हणाले, मला तुला बरं करायचंय, I cannot see you in this condition. मला नाही या अवस्थेमध्ये तुला पावत बेटा, मला I don't तुला want बरं you to करायचं. die. माझी इच्छा नाही तू मरावं. Be clean. स्वच्छ हो, Immediately, शुद्ध हो, आणि लगेच the leper was healed. तो कुष्ठरोगी बरा झाला. The word of Jesus येशूंचा शब्द is life. जीवन आहे. The words of Jesus येशूंचे शब्द is joy, आनंद आहेत, is comfort, सांत्वन is आहेत, health. मलम आहेत, आरोग्य आहेत, life. जीवन आहेत. His skin was made brand new. त्याची त्वचा, त्याची कातडी सगळी नवीन कोरी झाली. His heart was made brand new. हृदय नवीन कोरं झालं He no longer was alone. आणि आता तो एकटा राहिला नाही, He became a child of तो God. देवाचं संतान झाला. The one whom the world neglected ज्याच्याकडे अख्ख्या जगाने दुर्लक्ष केलं होतं, now is touched by love. आता प्रेमाचा स्पर्श त्याला झाला. Where everyone else ran away ते from him, सगळे त्याला सोडून पळून गेले होते, Jesus ran towards him. येशू मात्र त्याच्या जवळ धावत आले. Praise God. देवाला धन्यवाद. Your loneliness is God's invitation to love you deeper. तुझं एकटेपण म्हणजे देवासाठी आमंत्रण आहे, तुझ्या जास्त जवळ येऊन तुझ्यावरती अजून प्रेम करायला. No disease, no shame, no rejection. रोग नाही, आता लज्जा नाही, काही नाकारणं नाही. These are not too strong for Jesus' touch. येशूंच्या स्पर्शासाठी हे काही फार मोठं नाही. Like the leper, जसं तो कुष्ठरोगी, we all need to come to Jesus. त्या कुष्ठरोग्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांनी प्रत्येकाने येशूकडे यायची गरज Because आहे. there is no hope outside Jesus. कारण येशूंच्या बाहेर आशाच नाहीये, जाणार कुठे? Because Jesus alone wants to make you whole. कारण येशूंना एकट्यांनाच असं हवंय की तू संपूर्ण व्हावा, तू बरा व्हावा, तुझं चांगलं व्हावं, What feels like your end आणि तुला जो तुझा अंत वाटत आहे is the start of your healing. तो तुझा अंत नाही, तुझ्या आरोग्याचा शुभारंभ आहे. Today your life will begin. आज तुझ्या जीवनाचा शुभारंभ होणार आहे. Today your promotion will begin. आज तुझ्या बढतीचा शुभारंभ होणार आहे. Today your healing will begin. आज तुझ्या आरोग्याचा शुभारंभ होणार Today आहे. your financial blessings will begin. आज तुझ्या आर्थिक आशीर्वादांचा शुभारंभ होणार आहे. Lord, thank you, प्रभू Jesus. माझ्या देवा तुला धन्यवाद. You who have never turned away, देव बाप्पा, जो तू माझ्यापासून कधी फिरून नाही गेला, touch me now. आज आता मला स्पर्श कर. As you touched the leper, जसं तू कुष्ठरोग्याला स्पर्श केला, make me clean, मला सुद्धा स्वच्छ कर, make me holy, मला सुद्धा पवित्र कर, make me healed, मला सुद्धा आरोग्यवान make कर, me strong. मला सुद्धा बलवान कर. No matter what has kept you outside God's counsel, आज ना
कुठल्याही गोष्टीपायी जरी तुम्ही देवापासून लांब असाल, देवाच्या सल्लामसलतीपासून लांब असाल, Jesus is here calling you. येशू आज इथे आले, तुला हाक मारतायत, तुझं नाव घेऊन हाक मारतायत. When you are done, God is not done with you. जेव्हा केव्हा तुला असं वाटेल की आता मी संपलो, देव संपलेला नाहीये तुझ्यासोबत. He still has life for you. देवाकडे अजूनही तुझ्यासाठी जीवन आहे. See, your death sentence cannot stop God's word of blessing and healing. तुझ्या मृत्यूचं फरमान No. देवाच्या शब्दाला, आशीर्वादांच्या, आरोग्याच्या शब्दाला थांबवू नाही शकत. Elijah said, take my life. एलिया म्हणाला की मला आता प्राण द्यायचा, मला जगायचं नाही. God said, I will not take your life. देव म्हणाला मी तुझा प्राण घेणारच नाही. I will give you abundant of life. मी तुला भरपूर प्राण आणि भरपूर जीवन देणार आहे. मी तुझा जीव घेणारच नाही. तू भले जीव द्यायला निघाला, मी नाही तुझा जीव घेणार. The leper's end was God's beginning. कुष्ठरोग्याचा अंत देवाकडनं शुभारंभ झाला ना. My God makes dead things alive. माझा देव मेलेल्या गोष्टींना सजीव करतो. That's why he himself said, म्हणून तो स्वतः म्हणाला, I am the resurrection and the मी life. पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes in me, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल, though he is dead, जरी तो मेला he shall live. तरी तो जगेल. And he who lives आणि जो जगत आहे and believes in me आणि माझ्यावर विश्वास ठेवत आहे, shall never तो die. कधी मरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So don't bury your dreams. म्हणून आपल्या स्वप्नांना असं पुरू नका. Jesus has come to raise your dreams. येशू तुझी स्वप्न परत साकार करायला आले. Your enemies cannot outrun the power of God's plan for you. तुझे शत्रू देवाची जी काही सामर्थ्यवान योजना तुझ्यासाठी आहे त्यासमोर टिकणार नाहीत. I heard a testimony. मी एक साक्ष ऐकली. There was this lady एक बहीण होती. whose name was Ashwini Gaikwad. बहिणीचं नाव अश्विनी गायकवाड. She came from Chinchwad ही बहीण चिंचवडहून येत असे and she was attending our church for many years. आणि अनेक वर्ष झाली आपल्या चर्चला ती येत आहे किंवा And येत होती. in 2018, 2018 साली she became pregnant, तिला दिवस गेले. and for the first 6 months, पहिले 6 महिने both she and the baby were healthy and happy. ती आणि तिचं बाळ आरोग्यवान होतं, आनंदी होतं. But then came a sudden shock. मग अचानक एक धक्का बसला. In a 7th month, एक धक्कास्पद बातमी कानावर आली 7व्या महिन्यात. during the routine sonography, 7व्या महिन्यामध्ये रुटीन सोनोग्राफी झाली. the doctor said त्या डॉक्टर म्हणाले the baby's right kidney was not formed. बाळाची उजवी किडनी जी आहे ती उजवी किडनीच नाहीये, आकारच घेतलेला नाही उजव्या किडनीने. And so the doctor told her तर डॉक्टर तिला म्हणाले there was no guarantee that the baby would survive. काही गॅरंटी नाही देऊ शकत की तुझं हे बाळ जगू शकेल. And so fear and shock gripped her heart. आणि हे ऐकल्यानंतर मग भीती आली तिला, धक्का बसला तिला. And the doctor also said डॉक्टर असंही म्हणाले she has to be very careful की आता फार जपून राहा तू and take plenty of rest, आणि विसावा घे, भरपूर विसावा घे. and that a C-section would be done on her. आणि सिझेरियन करायला लागणार आहे, तुझी काही नॉर्मल प्रसूती होणार नाही. And everything changed in a matter of seconds. म्हणजे सगळं बदलून गेलं ना, क्षणार्धात सगळंच बदललं की 6 महिन्यापर्यंत सगळं ठीक होतं, 7व्या महिन्यात सगळं बदललं. But पण she didn't give up. तिने हार नाही मानली. She said, I've been coming to church for years. ती म्हणाली वर्षोनवर्ष मी चर्चला येत आहे. And so even after that, I started coming for the Saturday blessing meeting. आणि त्यानंतर सुद्धा ती म्हणते मी शनिवारच्या सभेला येत I राहिले. would hear the word of God देवाचं वचन मी ऐकायचे and she would cry to the Lord, आणि रडायची, देवासमोर फार रडायची. Lord, please heal my baby. प्रार्थना करायची, म्हणायची देवप्पा प्लीज माझ्या बाळाला बरं कर. She didn't let her fear take over. अजिबात तिनं भीतीला थारा दिला नाही. She turned her fear into faith. तर तिनं भीतीला विश्वासात बदललं Faith only in Jesus Christ. आणि फक्त येशू ख्रिस्तांवरचा विश्वास And बस. so 2 months later, मग 2 महिन्यांनंतर her due date came 9वा महिना भरत आला, तिची ड्यू डेट आली, and she kept praying, तारीख आली. मग ती प्रार्थना करत होती, Lord, म्हणाली प्रभू please give me a normal delivery. प्लीज मला नॉर्मल डिलिव्हरीज दे, Let my baby be healthy. सिझेरियन वगैरे नको, माझं बाळ आरोग्यवान ठेव. And so she read the Bible every day, आणि रोज बायबल वाचायची नित्य नियमाने, came to church चर्चला नियमित यायची, and prayed for a miracle. प्रार्थना करत होती की प्रभू तू चमत्कार कर. And God heard her tears. देवाने प्रार्थना ऐकली नाही, तिचे अश्रू ऐकले. Praise God. देवाने, प्रार्थना तर देव ऐकतोच, हे वाक्य नवीन आहे. देवाने तिचे अश्रू ऐकले And she had a normal delivery आणि तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली and gave birth to a baby boy. आणि पुत्र संतानाला जन्म दिला, तिला मुलगा झाला. But doctors still said तरी डॉक्टर म्हणाले the same thing.
तेच म्हणाले that the baby's right kidney was not yet formed की बाळाला उजवी किडनी नाहीये, तिचा आकारच किडनीचा आकार धरलाच नाहीये and he may not live long. आणि हे बाळ फारसं काही जगणार नाही. The mother didn't give up. आईने तरी हार नाही मानली. She kept praying ती प्रार्थना करत राहिली. week after week. आठवड्यामागे She आठवडे brought a baby to church, बाळाला घेऊन चर्चला आली. trusting Jesus for healing. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवला की येशू माझ्या बाळाला आरोग्य देणार. The baby grew up, बाळ मोठं व्हायला लागलं. eating, drinking, and playing. खात होतं, पीत होतं, खेळत होतं. There were no signs of trouble. काही नाही, काही त्रासाची वगैरे काही लक्षणच नाही. But when he turned 4, आणि मग जेव्हा मुलगा 4 वर्षाचा झाला swelling started in the face, त्याच्या चेहऱ्याला सूज यायला लागली. swelling in the hands and त्याच्या feet. हाताला पायाला सूज यायला लागली. And so she took him to the hospital. मग सूज बघितल्यानंतर तिनं त्याला दवाखान्यात नेलं. And so the doctors found that calcium stones in the place of the right kidney. आणि डॉक्टरांना आढळलं की त्या उजवीकडच्या किडनीच्या जागी कॅल्शियमचे दगड झालेले आहेत. And they said it was very serious आणि ते म्हटले ही बाब फार गंभीर आहे बरं and he needed an urgent आणि operation. अर्जंटली याचं ऑपरेशन करावं लागेल. But she still prayed. तरी तिने प्रार्थना केली. She didn't lose hope. अजिबात आशा सोडली नाही. After 2 days, 2 दिवसांनंतर she went for another sonography, अजून एक सोनोग्राफी करायला लागली. believing God's word will change the report. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून की देव हा रिपोर्ट बदलणार. And God did a miracle. आणि देवाने चमत्कार The केला. doctors were shocked. 2 दिवसांनंतर जेव्हा ती गेली डॉक्टरांना धक्का बसला. The doctors saw डॉक्टरांनी पाहिलं that the तपासलं right kidney was forming slowly. की उजवी किडनी आकार घ्यायला लागलेली आहे. The right kidney was developing उजवी किडनी मोठी होत आहे and it was working blood. आणि व्यवस्थित काम करत And आहे even the blood was being purified. आणि रक्त सुद्धा शुद्ध करत आहे. Even the left kidney was working डावी perfectly. किडनी नीट काम करत आहे, उजवी नीट काम करत आहे. And that boy's swelling on the face and hands and legs went off. आणि त्या मुलाच्या अंगावर, तोंडावर, पायावर, हातावर जी काही सूज होती ती गेली. And today is normal. आज तो मुलगा नॉर्मल आहे. When man says no, God says yes. मनुष्य नाही म्हटला ना तरी देव होच म्हणतो. When the devil says no, God says yes. सैतान नाही म्हणतो ना तरी देव होच म्हणतो रे. Faith in Jesus can turn the impossible into possible. येशूंवरचा विश्वास अशक्य गोष्टींना शक्य करतो. Keep your faith alive. विश्वास जिवंत ठेव. Let your fear go away. सगळी भीती काढून टाक. Because कारण your faith can make the doctors report to bow down to God's word. तुझा जो विश्वास आहे ना तो विश्वास देवाच्या सगळ्या रिपोर्ट्सना अगदी नतमस्तक करायला लावेल प्रभू समोर. So don't give up. हार नका मानू. God can form miracles from nothing. शून्यातनं चमत्कार करू शकणारा देव आहे. देव आहे तो, शेवटी देव आहे ना तो. देव काही करू शकतो रे. No matter how bad the report looks for you. रिपोर्ट तुला किती पण वाईट दिसू दे की नाही नाही काय काय झालेलं आहे बापरे तर किती मोठं सगळं झालंय. God writes your story. देव तुझी कथा लिहितोय ना. Man does not write your story. मनुष्याच्या हातामध्ये लिखाण नाही ना तुझ्या आयुष्याचं. लिखाण देवाच्या हातात आहे ना. And so when God is with you, आणि जर देव तुझ्या सोबत आहे, nothing can hold you down. नाही कुठली गोष्ट तुला अशी खाली दबून ठेवू शकत. God's word is your secret weapon. देवाचा शब्द तुझं गुपित शस्त्र आहे. Unstoppable, unbreakable. न थांबणार न तुटणार. His word accomplishes. देवाचा शब्द पूर्ण करूनच येतो. Every giant in your path he will remove. तुझ्या मार्गातला प्रत्येक राक्षसी प्रश्न तो काढेल. Every evil powers planning for your ruin will be taken off from your life in Jesus' सगळी name. दुरात्म्यांची शक्ती तुझा नाश करायला जी बघतीये येशूंच्या नावात ती सगळी दूर होईल. Every power of witchcraft चेटूक करणीचं सगळं सामर्थ्य working against your life जे तुझ्या आयुष्याविरुद्ध काम and your करतंय, family, परिवाराविरुद्ध काम करतंय, let it leave you now in Jesus' ते name. आता येशूंच्या नावात तुला सोडून जाऊ In दे. Jesus' name. येशूंच्या नावात. Say आमेन. everything will change for me म्हणा माझ्यासाठी सगळं बदलणार आहे. from tonight. आज रात्रीपासून Say everything will change for me बोला tonight. आज रात्री माझ्यासाठी सगळं बदलणार आहे. Say my God will stand for me. म्हणा माझा देव माझ्यासाठी उभा राहणार आहे. Say I have Jesus with me. माझ्यासोबत येशू आहेत So I'm not afraid. म्हणून मी घाबरत नाही. He will help me. येशू मला मदत करतील. He will heal me. येशू मला बरं करतील. I will arise. मी वर येणार I will make it. आणि मला जमणार. I will see it through. मला ते सगळं दिसणार. माझी नैया पार जाणार. I will get a breakthrough मला नवीन कोरी सुरुवात मिळणार. with a smile. हा हसतमुख
My destiny will change for the better. माझ्या आयुष्याची दिशा चांगल्याकडे बदलणार In the name of Jesus. येशूंच्या नावात I speak life. मी जीवन बोलत आहे I speak health. मी आरोग्य बोलत आहे I speak victory मी विजय बोलत आहे over my life. माझ्या आयुष्यावर In the name of Jesus. येशूंच्या नावात God's power is bigger than any evil plan of the devil. देवाचं सामर्थ्य सैतानाच्या कुठल्याही योजनेपेक्षा मोठं आहे Jesus is my shield. येशू माझी ढाल आहे No weapon can stop me. कुठलंही शस्त्र मला नाही थांबवू शकत Say my story is changing. म्हणा माझी कथा बदलत आहे Say my story is changing. म्हणा माझी जीवन कथा बदलत आहे God is rewriting it देव माझी जीवन कथा परत लिहित आहे with his very own hands. त्याच्या स्वतःच्या हातानं What was meant to stop me आणि ज्या कशामुळे मी थांबणार होते is only making me stronger. ते सगळं उलट पक्षी मला बलवान करत आहे I will not fear. मी घाबरणार नाही I will rise up. मी वर येणार I will soar like an eagle with God's help. गरुडाप्रमाणे मी देवाच्या मदतीनं झेप घेणार Praise God. देवाला Your धन्यवाद story is being written now. तुझी कथा आता परत लिहिली जातीये Your page is in God's hand. तुझं जीवनाचं पान देवाच्या हातात आहे God has picked up his pen. देवाने त्याची लेखणी हातात घेतली आहे He has taken up his pen. देवाने त्याचं पेन हातात लिहायला घेतलं And he is writing the final word. आणि त्या लेखणीनं देव शेवटचा शब्द तुझ्यासाठी लिहित आहे And the final word is आणि तो शेवटचा शब्द तुझ्यासाठी असा आहे L-I-F-E. LIFE जीवन The final word he's writing on your chapter is L-I-F-E. देव तुझ्या जीवनी अध्यायाच्या पानावरती शेवटचा शब्द लिहित आहे इंग्रजीमध्ये LIFE लाईफ मराठीत जीवन जीवन. जीवन आणि मग आपण म्हणायचं याला जीवन ऐसे नाव Mountains will bow down before you in Jesus' name. येशूंच्या नावात डोंगर तुला नमतील रे काय Because टेन्शन नाही. God is for you. देव आपल्यासाठी आहे You are not fighting alone. आपण एकटे झगडत नाहीये God's angels are ready on the move. देवाचे दूत तयार आहेत आपल्याला साथ द्यायला The devil may roar, सैतान गरजेल but God's shout is greater. पण देवाचा आक्रोश त्याहून मोठा असतो The same God who raised up Elijah, ज्या देवाने एलियाला परत उचललं He's going to raise you up tonight. तो आज रात्री तुला उचलणार आहे You are unstoppable with God's power. देवाच्या सामर्थ्याने जर तू सुरू केलं ना तर तुला कधीही कोणीही थांबवणार नाही Your life is not in your neighbor's hand. तुझं जीवन तुझ्या शेजाऱ्याच्या हातात नाही Your life is not in the devil's hand. तुझं जीवन सैतानाच्या हातात सुद्धा Your नाहीये life is in the precious hands of Jesus. तुझं जीवन येशूंच्या मोलवान हातात आहे Your destiny is not in the hands of the devil. तुझ्या आयुष्याची दिशा सैतानाच्या हातात नाहीये It is in the hands of God. देवाच्या हातात आहे He will try to block the devil's power. आणि तो देव सैतानाच्या सामर्थ्याला अडवायचा प्रयत्न करेल तो Don't- देव सैतानाच्या सामर्थ्याला अडवेल Don't think so. Your story is written by your enemies. असा विचारच करू नका की माझी जीवन कथा माझे शत्रू लिहितात Your story is not written by your circumstances तुझी also. जीवन कथा तुझे शत्रू तुझी परिस्थिती कोणी लिहित नाही Say, my life is in the hands of पण God. माझं जीवन देवाच्या Say, हातात my आहे. times are in the hands of God. माझी वेळ देवाच्या हातात Say, आहे my future is in the hands of माझं God. भविष्य देवाच्या हातात आहे My life is in the hands of God who माझं made the आयुष्य heaven and the earth. देवाच्या हातात आहे ज्याने स्वर्ग पृथ्वी निर्माण केली माझं सगळंच देवाच्या हातात आहे मग काय टेन्शन आहे Praise God. जे होईल ते देव बघून घेईल Something good is going to happen tonight. काहीतरी चांगलं आज रात्री होईल आमेन Thank you, Jesus. धन्यवाद येशू तुझे आभार. Something good is waiting to happen. काहीतरी चांगलं घडायची वाट पाहत आहे Something good is waiting to happen. काहीतरी चांगलं घडायची वाट पाहत आहे When Jesus is around, येशू जेव्हा अवतीभोवती असतात something good will happen. तेव्हा चांगलं होणारच काहीतरी It will happen. होणारच घडणारच आहे प्रश्नच God नाही comes to you in the place of your need. देव तुझ्या गरजेच्या जागी तुझ्याकडे येतो God comes to you in the place of your wants. तुला जे काही हवं आहे त्या जागी देव येतो He comes to the place of your pain. तुला ज्या काही वेदना होतात तिथे देव येतो When he sees your tears, जेव्हा देव तुझे अश्रू पाहतो when he sees you are ready to give up, जेव्हा देव बघतो की तू हार मानायला तयार झालाय God comes. तेव्हा देव येतो Now God will come.
आता देव येईल Because कारण many of you are going through hard times. तुमच्यातले अनेक जण अवघड प्रसंगातनं जातात. Your neighbor also does not know what you are going through. तुझ्या शेजाऱ्याला पण माहित नाहीये तुझ्या आयुष्यात काय चाललंय. Sometimes our very own family members don't know what we are going हो through. ना, कधी कधी आपल्या घरच्या माणसांना सुद्धा माहित नसतं की आपल्या जीवनात काय सगळा गोंधळ चाललाय. But God knows it. पण देवाला सगळं माहिती असतं बेटा. God knows it. देवाला सर्व काही ठाऊक आहे. Sometimes you cannot even tell it to anybody. आणि कधी कधी असं असतं ना की आपण कोणाला काही सांगू पण शकत नाही. Whom to say? कोणाला सांगायचं Who जाती will कुठं लागायचं? understand? कोण समजून Who घेणार will आहे? help? कोण मदत करणार आहे? You can speak to Jesus. तुम्ही येशूंशी बोलू शकता. Because he is not dead. कारण येशू मेलेले नाही. He is not in the photo frame. येशू फोटोच्या फ्रेम मध्ये नाहीयेत. He is alive. येशू जिवंत आहेत. He is living. येशू जिवंत आहेत. Only living person for more than 2000 years. 2000 वर्षाहून जास्त एकमेव जिवंत व्यक्ती येशू. Yes. If he was not living, जर येशू जिवंत नसते you wouldn't see this power working in his name. तर तुम्हाला हे सगळं सामर्थ्य येशूंच्या नावात काम करताना दिसलं नसतं. See? That lady who got up and went now. तिची बहीण मी संदेश सांगत असताना तिला वर आणलं, मग ती उठली चालली गेली. It is all in the name of Jesus. सगळं येशूंच्या नावात होतं ना रे. That means he's alive. याचा अर्थ येशू जिवंत आहेत. A dead person's name has no power. मेलेल्या माणसाच्या नावात काही सामर्थ्य नसतं. A dead person's name has no power. लक्षात घ्या मी काय बोलतोय. मेलेल्या माणसाच्या नावात काही सामर्थ्य नसतं. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं a living dog is better than a dead lion. मेलेल्या सिंहापेक्षा जिवंत कुत्र बरं. कळलं का? And my Jesus is alive. आणि माझे येशू जिवंत आहेत. Are you ready तयार आहात to cry out to him? त्याच्या समोर रडायला? He will help you. येशू तुला मदत करतील. Whatever your situation is. जी काही तुझी परिस्थिती आहे, Things that you don't feel like sharing with anyone. ज्या कुठल्या गोष्टी तुला कुणालाही सांगाव्याशा वाटत नाही, Share it with God. ते सगळं देवाला सांग. And he will answer you. देव तुला उत्तर देईल. Elijah shared it with God. एलियाने मनापासून देवाला सगळं सांगितलं. He didn't say, I want to commit suicide. एलिया असं नाही म्हणाला देवाला की मला आत्महत्या He करायची. didn't say on his own, I want to commit suicide. तो स्वतःहून नाही म्हणाला असं की मला आत्महत्या He करायची. didn't say it to his friends. त्याच्या मित्रांना नाही म्हणाला. He said it to तो God. स्वतःशी नाही बोलला, मित्रांशी नाही बोलला. त्याने देवाला सांगितलं की What देव he बाप्पा, said? Oh काय बोलला? God, you take my life. की देव बाप्पा तू माझा प्राण घे, आता मला How होत नाही. cleverly he put it so that he could involve God in it. किती हुशारीने त्याने मामला देवासमोर ठेवला की देव त्या मामल्यात यावा. बघा, त्याने स्वतःलाही सांगितलं नाही, Yes. मित्रांनाही सांगितलं नाही, तर त्याने देवाला सांगितलं की देव बाप्पा माझा प्राण आता घेऊन टाक, कारण मला होईना. And he knew very well God will not kill him. आणि त्याला माहिती होतं की देव काही मला ठार मारणार नाही. Even so, तसंच आहे. speak to him now. देवाशी तुम्ही आता बोला. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तरच एक हात वर करा And one hand place on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. डोळे करा बंद आणि रडून करा प्रार्थना. And let him touch you. देवाला तुम्हाला स्पर्श करू दे. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Forgive my माझ्या sins. पापांची क्षमा कर. Wash me by the blood of मला Jesus. येशूंच्या रक्तात धुवून काढ. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Lord, I have no peace. प्रभू मला शांती I नाही. have no joy. प्रभू माझ्यात आनंद नाही. I'm in a cave. प्रभू मी एका गुहेत I'm आहे. in darkness. प्रभू मी अंधारात आहे. Help me मला now. मदत कर आता. Come down खाली ये. and touch me मला स्पर्श कर. and touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Jesus is coming. येशू येतात. He is coming now. येशू येतात आता. He is touching you right तुला now. आता स्पर्श करतायत. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि I रोगराई command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave you sickness in the name सोड of सगळे Jesus. आजार येशूंच्या नावात जाऊ Leave you दे. sickness in the name of सगळे Jesus. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. That pain vanish in Jesus' त्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. That pain in your body go. तुझ्या अंगातल्या त्या वेदना जाऊ दे. See, it is going in बघा Jesus' त्या name. जात आहेत येशूंच्या In नावात. the name of Jesus, it is going. येशूंच्या नावात त्या जात आहेत. That swelling in the body, अंगावरची सूज leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. Go in the name of Jesus. जा येशूंच्या नावात. Go in the name of Jesus. जा येशूंच्या नावात. See, Jesus is touching you. बघ येशू तुला स्पर्श He is करतात. moving in the crowd. येशू लोकांच्या गर्दीत He फिरतायत. is touching you right now. येशू तुला आता स्पर्श करतायत. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुझ्यावर आलंय. His deliverance is upon you. येशूंची सुटका तुझ्यावर आली आहे. As
as he touched the leper with love. जसं येशूंनी त्या कुष्ठरोग्याला प्रेमाचा स्पर्श He is केला, touching you with love. तसं येशू तुला प्रेमाचा स्पर्श करतायत. He is touching you with his mercy. येशू त्याच्या दयेचा स्पर्श तुला He करतायत. is touching you with his pity. येशू त्याच्या दयेनं तुला स्पर्श करतायत. He is touching you with compassion. येशू कळव्यानं तुला स्पर्श करतायत And says, I am willing. आणि म्हणतात माझी इच्छा आहे, I am willing. माझी इच्छा आहे, Be you made whole. संपूर्ण हो, Be healed, he says. बरा हो म्हणतात, He बरा हो, says, be healed. बरा हो. I want to make you well. मला तुला चांगलं बरं करायचंय. I don't want you to die. माझी इच्छा नाही तू मरावस, I want you to live, he माझी says. इच्छा आहे तू जगावस. So he is touching you. आणि म्हणून तो तुला स्पर्श करत आहे, And so you will not die. म्हणून तू मरणार नाहीये, You shall live. तू जगणार आहे. Every pain, सगळ्या वेदना leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every headache, सगळी डोकेदुखी, people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Skin disease, त्वचा रोग vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Let that skin disease vanish in Jesus' name. त्वचा रोग येशूंच्या नावात जाऊ दे. Every body pain, अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus, vanish. येशूंच्या नावामध्ये जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ulcer, अल्सर, people suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय, wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Tumor, ट्यूमर, people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय, let that tumor vanish in Jesus' ते name. ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. Stomach problem, पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Come on, call. चला सर्वांनी त्याचा धावा करा, करान करा. Call on the name of Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा. He will touch you. येशू तुला जरूर स्पर्श करतील. He will heal you. येशू तुला जरूर बरं करतील. As he healed the leper, जसं येशूनी कुष्ठरोग्याला बरं केलं, he will heal you. तसं येशू तुलाही बरं करतील. Leper came to Jesus कुष्ठरोगी येशूंकडे आला and Jesus touched him. आणि येशूंनी त्याला स्पर्श केला. You came to Jesus. तुम्ही येशूंकडे आला, He will touch you. येशू तुलाही स्पर्श करणार. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Cancer, कॅन्सर, people suffering with cancer. ज्या कोणाला कॅन्सर झाला, Lord, let your healing power flow. प्रभू तुझं आरोग्याचं सामर्थ्य वाहू And दे let that cancer vanish in आणि तो Jesus' name. कॅन्सर येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Tuberculosis, क्षयरोग, people suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार, blind eyes, let it open, आंधळे Lord. डोळे उघडू देत प्रभू. You touch it, Lord. तू त्यांना स्पर्श कर. Let the deaf ears open, बहिरे Lord. कान उघडू देत प्रभू. Let the tongue be loosened in Jesus' त्यांची name. जीभ येशूंच्या नावात मोकळी होऊ दे. People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in Jesus' उठा name. आणि चालायला लागा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. All lumps vanish in Jesus' name. अंगावरच्या सगळ्या गाठी येशूंच्या नावात जाऊ देत. People who cannot lift up hands, ज्या लोकांना हात वर करता येत नाही, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal their आणि hands in त्यांच्या Jesus' हातांना name. आरोग्य दे. येशूंच्या In नावात, the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Bleeding trouble, रक्तस्रावाचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. In the name of Jesus, be healed. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Piles problem, मूळ व्याधाचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Back pain, पाठीचा आजार vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद Now येशू. you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you तुला मी आज्ञा करतो, in the name of Jesus, येशूंच्या नावात leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil leave. सैताना सोड. Devil leave. सैताना सोड. Devil leave. सैताना सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात In सोड. the name of Jesus. येशूंच्या नावात So सोड. the devil is going. बघा सैतान चालला. The devil is going. सैतान चालला. Leave you devil in Jesus' सोड name. सैताना येशूंच्या नावात. Leave the people's life in Jesus' लोकांचं name. जीवन येशूंच्या नावात सोड. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, demonic power, सैतानी शक्त्या, every influence of the evil one, सर्व सैतानी शक्त्या break loose in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You also say, तुम्ही पण म्हणा, say devil leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Witchcraft power be broken in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात सर्व तुटू दे. Say divination leave me in Jesus' name. तंत्र मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड. Power of the devil leave me in Jesus' name. सैतानी सामर्थ्य येशूंच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave me in Jesus' मला name. सोड. येशूंच्या नावात
See, it is going. चाललं ते. Say, poverty leave me in मला Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नामात मला सोडू Say, दे. weakness leave me in Jesus' name. अशक्तपणा मला सोडू दे येशूच्या Say, नावात. fear leave me in Jesus' name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The devil is leaving. सैतान निघून चालला. The devil is leaving. सैतान निघून चालला. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Father, ते बाप्पा, those who need children, ज्या लोकांना संतान हवंय bless the women, Lord. त्या बायकांना आशीर्वादित कर. Bless them, Lord अशा God. बायकांना संतानाचा आशीर्वाद दे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Financially bless my people. आर्थिक आशीर्वाद माझ्या लोकांना दे. Father, प्रभू, those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी Those दे. who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवं त्यांना घर दे. Those who need two-wheelers, four-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from their debts, त्यांचं Lord. कर्ज काढून टाक दे बाप्पा. Those who want to fly abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, Lord. त्यांना मदत कर फॉरेनला जायला. Bless the people's needs. लोकांच्या गरजा सगळ्या भागव प्रभू. Whatever their needs are, ज्या काही गरजा आहेत प्रभू answer them, Lord. त्या सगळ्याचं उत्तर त्यांना दे. Some ladies, their pension has been held. काही बायकांचं पेन्शन अडकलंय. Let it be released in ते Jesus' name. पेन्शन येशूंच्या नावात त्यांना मिळू दे. Thank you, Father. धन्यवाद दे Let बाप्पा. broken homes be reunited in Jesus' name. तुटलेली घरं येशूंच्या नावात परत जुळू दे. All kinds of addictions, सगळी व्यसनं leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात Be blessed. आशीर्वादित व्हा. Be blessed. आशीर्वादित Be व्हा. blessed. आशीर्वादित In व्हा the name of Jesus. येशूंच्या नावात. Amen and amen. आमेन Amen, amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी सर्व गोष्टी